गियाबारीनं सगळ्यांची चिंता वाढवलेली आहे आणि पुण्यामध्ये आणखी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। राज्यातला हा गियाबारीचा आता 6वा बळी ठरलेला आहे। पुण्यामध्ये गियाबारीमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे आणि गियाबारीचे संकट पुण्यामध्ये वाढतच चाललेलं दिसतंय। 173 वर आता रुग्णसंख्या गेलेली आहे। 140 रुग्णांना गियाबारीची लागण झाल्याचं स्पष्ट झालं। यातले 34 रुग्ण हे पुणे मनपाच्या हद्दीतले आहेत आणि 87 रुग्ण पुणे उपनगरातले आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये 22 रुग्ण आहेत, पुणे ग्रामीण भागामध्ये 22 रुग्ण आढळले आणि इतर जिल्ह्यांमध्ये 8 रुग्ण आहेत आणि या रुग्णांपैकी 55 रुग्ण सध्या आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत। 21 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत आणि यातले सर्वाधिक रुग्ण हे 33 वर्ष या वयोगटातले। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे पुण्यामधल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आणि आपण थेट जाऊया निलेशकडे, जाणून घेऊया काय नेमकी वस्तुस्थिती आहे। निलेश, गेल्या काही दिवसांपासून गियाबारीचे संकट आणखी गहिरं होत चालल्याचं एकंदरीत दिसते। पुण्यामध्ये रुग्णसंख्या वाढतीये आणि आता आणखी एका रुग्णाचा बळी गेलाय गियाबारीमुळे। 6वा हा बळी ठरतोय। काय नेमकी वस्तुस्थिती आहे, काय नेमकी पुण्यामध्ये परिस्थिती आहे? नक्कीच अनुपमा, खरं तर गिया व्हायरस या विषाणूचा जो संसर्ग आहे तो पुण्यामध्ये वाढतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे। काही 15 दिवसांपासून हा वाढता आलेख आपल्याला सातत्याने वाढताना पाहायला मिळतोय। आजची आकडेवारी पाहिली तर 173 हे संशयित रुग्ण आहेत आणि त्यापैकी 140 जे आहेत त्यांना GBSची लागण झाल्याचं निश्चित झालेलं आहे। मात्र या सगळ्यामध्ये हे जे पेशंट आहेत हे जवळपास तरुण वयोगटातले जास्त आहेत। त्यात 37 जे तरुण आहेत ते जास्त रुग्णांची बाधा झालेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय विषाणू संस्था आहे ती पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाण्याचे परीक्षण करत आहे। पाणी असेल किंवा उघड्यावरचं अन्न असेल या सगळ्याचा ते आता नमुने घेतले आहेत। पुण्यातील सिंहगड रोड असेल, क्रिकेटवाडी असेल किंवा नांदेड सिटी असेल या परिसरामध्ये प्रामुख्याने पाणी दूषित असल्याचा आता रिपोर्ट आलेला आहे। तर पुणे आरोग्य विभागाच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो सगळा सर्व्हे होते त्यामधून अनेक खरं तर खळबळजनक गोष्टी सुद्धा पुढे येतात, त्यामुळे निश्चितच प्रशासनानं आणखी सतर्क राहणं हे गरजेचं आहे। निलेश, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।